बाय 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 बाय। चारोळातून 500 किलोमीटर कसा जाऊगा मी। आईच्या गावात दगड बघता किती मोठा आहे बाबो। एवढा पर पर्सन सर्वांना 100 रुपये इथे फीज लावत चालले नमस्कार 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 मित्रमंडळी, आजची जी आपण राईड करतो मित्रांनो ती करणार आहोत कोकणामध्ये, म्हणजेच की वेलास बीचला। तिथे ॲक्च्युली आहे टर्टल फेस्टिवल, ठीक आहे। तर जे कासव असतात, कासव काही दिवसा पहिले येऊन अंडे टाकून जातात, नंतर आता त्यांचे छोटे छोटे जे पिल्ले राहतात ना, ते अंड्याच्या बाहेर येतात आणि बीचवरून मग समुद्रात जातात, ठीक आहे। तर त्या जागेवर आपण चाललो पुणेपासून, मला वाटतं काहीतरी 175-180 किलोमीटर ती जागा आहे। तर आजची राईड कशी होणार आपण चेक करूया त्यांना। काका टोपी द्या ना वर्षी एखादी, टोपी चांगली वाटते। काकाकडून आपल्याला सप्रेम भेट आलेला आहे मित्रांनो, एक आपली मराठी माणसाची टोपी आणि आपल्यासोबत मोठा भाऊ बी आहे, रामकृष्ण हरी। जबरदस्त भारी वाटते टोपी। दिखला डोळा बैसला मणी। काकाचे एक्सपिरियन्स, अनुमानाचे बोल काय म्हणतात त्याला, रामकृष्ण हरी। सो चला मित्रांनो चालू करूया आता आपल्या राईड साठी। बाय बाय। आणि आत्ता वाजले मित्रांनो सकाळचे 8:30 आणि आत्ता आपण निघलो पुणेमधून, ठीक आहे। आपला पिरंगुट घाट गेला, सगळं काय गेला। तर राईडमध्ये मस्त थंडी थंडीवाली मजा येऊन राहिली आहे आत्ता सकाळी सकाळी, कारण की आता तसं पण काय होणार आहे, 10 वाजले, 10 नाही 9, मी तर म्हणतो 9च पकडून चालत होता। कॅमेरा हँग होणं चालू होऊन जाईल नंतर। मग त्या दिवशीची लास्ट संडे राईड मी केली होती, तर त्याचा तसा विषय झाला होता का यार पुरा दिमागच खराब होऊन गेला यार। 10-10:30 वाजले, नंतर ना पूर्ण माहीत आहे का कॅमेरा हँग होणं चालू झाला। म्हणजे आवाज माझा रेकॉर्ड होत आहे पण यार ऑडिओच रेकॉर्ड होत नव्हता। नाही सॉरी, का बोललो यार मी, आवाज ऑडिओ जो होता तो रेकॉर्ड होता आहे, पण माझा जो व्हिडिओ होता ना तो हँग होऊन पूर्ण थांबून गेला होता। तर मी म्हटलं यार भाऊ त्याच्यापेक्षा एकदम सकाळी सकाळी राईड चालू करायला पाहिजे। आणि आता आपला जो डेस्टिनेशन आहे मला वाटते काहीतरी 200 नाही म्हणता येईल, 175-180 किलोमीटर आहे जिथं आपण चाललो आज। तर पाहू यार, मी या रोडसाठी नवीन आहो, म्हणजे तामिनी घाटपर्यंत मला माहीत आहे। सिक्रेट प्लेसवाला जो खाली उतरतो आपण तामिनी घाटातून तिथपर्यंत आपल्याला माहीत आहे पूर्णपणे, पण त्याच्या समोरचा रोड माझ्यासाठी नवीन राहणार आहे, कोकणात जाणारा। तर मस्तवाला एक्सपिरियन्स येणार आहे आज मे बी। तर मित्रांनो सकाळी सकाळी राईडवर निघण्याचा एक आपला प्रॉफिट राहते, म्हणजेच की आपण स्पीडअप करू शकतो बाईक थोडीशी, कारण की ट्रॅफिक तेवढी काही राहत नाही, रोड पूर्ण तसा खालीच भेटेल आपल्याला, ठीक आहे। तर त्याच्यापायी आपला टाईम तेवढा कव्हर होऊन जाईल। तर मी तर तसा लेट निघलो आज 8 वाजता करून। तर तुम्ही लोक ट्राय करा की जेव्हा पण निघणार, उन्हाळ्याचा टाईम आता तसं पण सकाळी सकाळी निघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून आपली राईड पण लवकर होईल, प्लस 10 वाजता नंतर जे चिडचिड व्हायला लागेल ते पण होणार नाही। तर अगदी आपण आता तामिनी घाटाच्या जवळपासच पोहोचत आहोत। तर थंड थंड वाटत आहे। आपल्या बाईकवर जे पिलियन बसली आहे मित्रांनो गुड्डी तर ते मे बी घाबरून राहिली वाटते, कारण की त्याची राईडवर कधी गेली ना, ठीक आहे। तर ते पण ते रायडिंग गिअर्स लाव म्हटलं तिला, तर ते म्हणे की नाही। अरे बाबा म्हटलं घालतं, ते म्हणे हेल्मेटही नाही घालत। म्हटलं नाही असं नाही होत, तर मग हेल्मेट घालायला लावलं तिला जबरदस्ती, त्याला बसून आहे आता उगीमुगी। तर आजच्या राईडसाठी पोट्टो आपण असा खतरनाकवाला एक्सायटेड आहो, कारण की पहा समुद्र, दुसरी गोष्ट पाणी म्हणलं तर भाऊ आपल्याला तर होत नाही बिलकुलच कंट्रोल। तर समुद्रात चाललो आपण आज मे बी। आता आपला जो प्लॅन आहे तो फक्त एका दिवसाचा नाही, आपण हा 3 ते 4 दिवसाचा प्लॅन करत आहोत। बाकी मग डिपेंड करणार गरमीवर, की गरमी कोणत्या हदपर्यंत राहील। आणि आपल्याला जर जास्त चिडचिड झालं तर भाऊ मग तिथून आपण होऊ मग रिटर्न, ठीक आहे। तर पण 3 दिवसाचा तर आपला प्लॅन बनलेला आहे की काय गोष्टी करायच्या आहे। वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होणार आहे, त्याच्यामध्ये कासव फेस्टिवल होणार आहे, म्हणजे की टर्टलवाला फेस्टिवल होणार आहे। तर अजूनही बहुत सारे प्लॅन्स आहेत, तर त्याच्यावर आपल्याला आता अंमल करायचा आहे। तर या पूर्ण सिरीजमध्ये आपलं बनून राहा, आपण मे बी होऊ शकते 2 किंवा 3 याचे व्लॉग बनवू कोकणाचे, ठीक आहे। याच्या पहिले पण आपण कोकण गेलो होतो, पण काही भसाड झाली होती, त्याच्यासाठी मग आपल्याला रिटर्न यावं लागलं तिथून। तर आता परत आपण चाललो एक छोटीशी ट्रिप करण्यासाठी। आणि आपल्या राईट साईडमध्येच आहे मित्रांनो मुळशी डॅम, ठीक आहे। तर आता मुळशी डॅमचं पाणी तर ऑलमोस्ट सुकलं आहे, म्हणजे आहे असं म्हणता येईल 100 पैकी 70% पाणी आत्ता आहे।
कारण की जिथं थांबून लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवला होता, जिथं थांबून आपण लास्ट टाइम फोटो काढले होते, त्या किनाऱ्यापर्यंत आत्ता पाणी नाही, बहुतच कमी जागेवर इथं पाणी दिसत आहे. तर मे बी आता हा सगळा डॅम भरण पावसाळ्यात. तर आता मी विचार करता का आपण चाललो कोकणात, म्हणजेच की समुद्र किनाऱ्यावर. ठीक आहे, तर साला असं नाही व्हावं का समुद्र सुकून राहावा म्हणजे काहीतरी वेगळंच होईल. नाही तर चायला म्हणे काय तर कोकणात आले ना समुद्र सुकवून गेले म्हणे आणि आपल्या समोर दिसत आहे मित्रांनो अशक्य सुंदर सह्याद्री. हा तो वाला डोंगर आहे जो इंस्टाग्रामवर पावसाळ्यात बहुत जास्त फेमस होते. इथून यापासून समोर जितका पण एरिया आहे तो ॲक्च्युली पावसाळ्यात सगळ्यात जास्त फेमस होणारा एरिया आहे. तुम्ही जर तामिनी घाटातला जर कुठलाही जर रील पाहिला असणार किंवा मग कुठली जर इन्फॉर्मेशन जर ऐकली असणार तर याच जागेची आहे ती. ठीक आहे, हे पहा किती भयानक रौद्र रूपी असा डोंगर आहे हा, एकदम 1-1.5-2 हजार फूट उंच. बापा बापा बापा, तिथून जर रॅपलिंग केली तर कसं वाटत विचार करा. बहुतच जबरदस्त ना. उडवत होता रे भाऊ आत्ता आले, म्हणजे तो स्वतःच उडत होता. तर आपण अशी चुकी नाही करू, टर्निंगवरून ओव्हरटॅक नाही करायला पाहिजे, ते पण ब्लाइंड फोल्ड आणि ब्लाइंड टर्नवरून तर बिलकुलच नाही. जीवावर येऊ शकते आपल्या ते गोष्ट, आणि आपल्यासोबत पिली नाही मेन गोष्ट, जिनं कधीच लाईफमध्ये ट्रॅव्हल केलं नाही म्हणते अजीबच गोष्ट आहे. पण मग मीनं म्हणलं ताई तू टेन्शन कायले घेताय, म्हणलं ताई तू आहे ना हे जे प्रतीक सोबत, म्हणलं मी रायडर आहो, तू टेन्शन नको घेऊ थोडासा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलून ते टाकलो पहा किती मस्त प्लेस आहे ना हे वाली, बहुतच जबरदस्त ना. जागी माहीत आहे, या जागेवरून सगळीकडून पाणी सांडत राहते, पाणी वाहत राहते, आणि वॉटरफॉल मोठे मोठे ना छोटे छोटे सगळ्या जागेवर चालू राहते. तर लोक पण मस्त एन्जॉय करतात इथं थांबून. बहुतच जबरदस्तवाला प्लेस आहे यार. तामिनी घाट आणि माळशेज घाट हे सगळ्या लोकांची पहिली पसंत आहे, पुणे मुंबई नाशिक साईड. कोणी जर लोक असतील ना त्यांना जर वॉटरफॉल पाहायचे असतील, पावसाळा जर पाहायचं असणार ओरिजिनल, तर पहिला तामिनी घाट आणि दुसरा माळशेज घाट. बाकीचे पण घाट्स आहेत बट ठीक आहे ते हिल स्टेशनमध्ये आपण पकडू, पण वॉटरफॉलसाठी तर भाऊ घाट म्हणजे 2 घाट आहे. आत्ता चालू झाला आहे उन्हाळा. ठीक आहे, आता लागणार जंगलामध्ये रानमेवा, म्हणजेच की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खाण्याचे साधनं. तर जे काही ट्रेकर लोक मंडळी आहेत त्यांच्यासाठी तर भाऊ उन्हाळ्यात ट्रेक करणं म्हणजे भाऊ स्वर्गापेक्षा कमी नाही. पाहता या बॉर्डर जवळून मित्रांनो आत्ता इथं आहो पण पुणे जिल्ह्यात, आणि हा बॉर्डर पार केल्या आपण येऊन पोचलो आहोत रायगड जिल्ह्यात. तर पोलीसवाले तर नाही आहे तसे, पण राहायला पाहिजे सकाळी माझ्या तरी मते. चल आता ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथून आता पद्धतशीरपणे वाजले आहेत 10, आणि दादाला एक कॉल लावून टाकतो, कारण की दादा मागच्या 10-15 किलोमीटरपासून दिसला ना, मला वाटते मागच असून तो कुठं ना कुठं. तर आता तुम्ही लोक विचार करत असणार की हा अचानक आपण हायवे सोडून भलत्याच एका कोणत्या तरी रोडवर कसे का आलो बा. तर विषय असा आहे की आपण कमीत कमी 6 ते 7 लोक चाललो आहो कोकणात. ठीक आहे, तर त्याच्यापैकी आता 2 लोक मुंबईवरून सकाळी निघले होते, ते आम्हाला इथं मानगाव म्हणून एक प्लेस आहे तिथं भेटणार आहे कुठंतरी. प्लस मानगावमधून आपल्याला अजून एक ताई जॉईन करणार आहे, म्हणजेच की एक यूट्यूबर ताई आहे, तिचं साक्षी नाव आहे. ठीक आहे, तर आम्ही आता सगळेजण तिच्या घरीच चाललो. पहिले तिच्या घरी गेल्यानंतर मग आता नाश्ता वास्ता करू आणि मग निघू समोर. तर आता पाहू, जर त्या ताईची जर 4 व्हीलर निघली, कारण ताईसोबत अजून एक जण राहणार आहे तिच्याच घरचे, तर जर ताईसोबत जर ताईने समजा 4 व्हीलर काढली तर ठीक आहे, जर बाईक काढली तर मग अजून बेस्ट आहे, कारण की आपल्यासाठी एक पार्टनर होऊन जाईल बाईकवाला. हॅपी होली. अच्छा इकडे हॅपी होली चालू आहे वाटते. तर जबरदस्त सगळेजण मित्रांनो होळी म्हणून राहिले. जाऊ दे बाईकवाल्याकडून नाही घ्यायचं होय.
होईल. तर आत्ता आलो मित्रांनो आपण अनिल दादाच्या घरी. आता बाकीचे लोक सगळे झाले आहे कारमध्ये शिफ्ट. एक दुसरी कार आहे जे रोडवर मला 1 तासापासून वाट पाहून राहिले आहे. तर आता ते कधी भेटणार आहे माहीत नाही. आणि यार नेमकं माहीत आहे का, गरमी अशी भयानक आहे का ज्याची काही हद नाही, मी सांगू बी शकत नाही है ना. आता कोणती क्लिप चांगली होईल ना कोणती खराब होईल ते बी नाही माहीत, कारण की कॅमेरा असा बहुत भयानक हँग होणार आहे. ठीक आहे. तर आता बस इथून निघायचं आहे समोर फटाफट. सो चला मी डायरेक्ट तुम्हाला ना हायवेवर जाऊन भेटतो, कारण की आता ते सगळे होडीवाले जे लोक आहेत ना ते जागोजागेवर थांबून राहिले आहेत आणि पैसे मागून राहिलेत, म्हणजेच की भोजारा मागत आहेत. अफसोस. मित्रांनो आपण मुंबई गोवा हायवेवरून आता रोडची कंडिशन पहा आणि मागं कमीत कमी 5-6 किलोमीटरची ट्रॅफिक होती. ठीक आहे. तर तो आता अनिल दादाने डिसिजन घेतला की इकडून कुठून तरी एक लेफ्ट टर्न घेऊन आपल्याला दुसऱ्या रोडवरून जायचं आहे. सो आता त्यांच्या कारचा पाठोलाग करतो आपण. पाठीलाग का म्हणते त्याच्या आईच्या गावात माहीत नाही. आणि एक कार मागं आहे. तर असे टोटल तिकडं हे दोघं आणि मागं चौघं नाही 5, तर असे 7 जण आणि मी एकटा. असे एवढे लोक चाललो भाई आपण. मजा येऊन राहिली काय. तर मस्त मी झोपत पद्धतशीर, पण गरमी अशी फाडवाली आहे का ज्याची हद म्हणजे आता भाऊ का सांगू नाही का. आता इकडून कुठून तरी एक लेफ्ट टर्न घेऊन आता माहीत नाही ऑफ रोड असेल तर भाऊ आपल्यासाठी तर मग भाऊ जन्नतवाला रोड लागते भाऊ, असं काही सांगायची गरजच नाही भाऊ. पण इकडूनही लागला सिमेंट रोड. अफसोस. मज्जा सेन या रोडवरून. तर आता कारण की समोर आपल्याला एक डोंगर दिसत आहे. डोंगर आहे म्हणजे घाट आहे ना. घाट असेल तर भाऊ मस्त गाडी आपण लेनिंग करू, पण आपला टायर होऊन टाकला तर अफसोस. त्याच्यात आता आपण काही करूच शकत नाही. से सबकन ब्रेक आले गेले का ए बोल्या शंकरा ए बोल्या शंकरा. आवड तुला बेलाची बेल्याच्या पालाची बोला शंकरा. आणि इथं चेक करा मित्रांनो, एक बहुत मोठीवाली रिव्हर आली आहे. या रिव्हरचं नाव तर माहीत नाही, पण तिकडे पूर्ण जेटी लागले आहे, म्हणजे आपला ते बोट छोट्यावाल्या. आणि इकडे बी ते बोट आणि डोंगे लागले आहेत. तर बहुतच जबरदस्त मस्त निळं पाणी पण आहे. आणि हेसवाली जी नदी आहे ना समोर जाऊन समुद्राला मिळते. तर अशा मोठ्या नद्या ज्या आहे समुद्राला जाऊन मिळतात. तर तो जो मिळणेवाला तो जो संगमवाला जो पॉईंट राहते ना तो बहुत जबरदस्त वाटते पाहताना. मी फर्स्ट टाईम पाहिला होता जेव्हा लास्ट टाईम आपण इथं गेलो होतो कोकण तेव्हा. तर मे बी त्याला आजही आपल्याला जर पाहायला भेटला तर भाऊ मग तर काही डोंगा मावलंच होऊन जाईल नाही का. आणि कोकणातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे कोकणात आहे आंब्याचे झाडं नाही म्हणता येईल, झाडं नुसते झाडं आहे. आणि हे एकदम असे दाटवाले एकदम डेन्सवाले झाडं आहे. आणि इथून या जागेवरून मित्रांनो आपल्याला ते प्रॉपरवाले आहे ना एकदम डोंगर पाहायला भेटत आहे ना. मला असं वाटतं की या डोंगराच्या मागच्या साईडमध्ये जस्ट पूर्ण हे असतील म्हणजे समुद्राचे किनारे असतील. तर आपल्याला जस्ट आता त्या जागेवर जाऊन पोहोचायचं आहे. आणि पोहोचलो का जबरदस्तपैकी एक नंबर आपण थंड काहीतरी पिऊया. सो जबरदस्त सोच चला. मी तर जसा जवळ चाललो ठीक आहे. हे तर जसे डोंगर दिसत आहे ना तर मी बहुत जास्त एक्सायटेड होऊन राहिलो ते याच्यासाठी, कारण की मला माहिती आहे याच्या मागच समुद्राचे किनारे आहेत. तर त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे. आणि मस्तपैकी चड्डीवर किंवा मग चड्डी काढून आपल्याला करायची आहे खतरनाकवाली आंघोळ. कारण की भाऊ असा सणाना पिरिरी गरम होऊन राहिला आहे का ज्याची काही हद नाही. मारला आहे ना भाई. अरे भाऊ कोकणामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. थोड्या वेळा पहिलेच आपण बहुत जास्त तारीफ करत होतो की कोकणातले जे रोड आहेत ते बहुत जास्त सुंदर आहे ना भाऊ. आता कोकणात आल्या तुम्ही रोडची कंडिशन चेक करा की कसे इथं रोड आहे. अना कसम रे बाबा रे अशा रोडातून 500 किलोमीटर कसा जाऊगा मी. समोरचा टायर होऊन टाकला माझा वाला ग बाई. गिट्टी घुसली ना तर डायरेक्ट कट लागून आपला टायर पंक्चर होईल. तर भाई त्याच्यासाठी आपल्याला काय ना थोडीशी दक्षता बाळगून गाडी चालवावं लागते. अय्यो गावात असा काहीतरी सीन चालू आहे बा इथं जबरदस्त.
तर आपल्याला मित्रांनो चांगलं दुकान तर अजूनपर्यंत कुठं भेटलं नाही. तर मी विचार करत आहो का यार, आणि गरमी एवढी भयानक वाटत आहे का बाईकचं जे टेम्परेचर आहे ना ते गेलं आहे 48 डिग्री, म्हणजेच की 48 डिग्री टेम्परेचर गेलं आहे बाईकचं आत्तापर्यंत. तर बापा अशी भयानक गरमी होत आहे ना. मग सोलो राईड निघत आहे पक्कीच, घाम निसता. तर चला अजून निघू, समोर जायचं आहे अजून, कारण मला वाटतं अजून 70-80 किलोमीटर आहे. सो चला मग. हा जो कोकणाचा रोड आहे ना मित्रांनो, जागोजागी जर तुम्ही चेक केलं ना तर पूर्ण जागोजागी माहिती आहे का लँडस्लाईड होऊन आहे. बघा इथं अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन. आईच्या गावात दगड बघता किती मोठा आहे बाबो. अर्धे दगड तिकडून खसून इकडेपर्यंत आले रोडच्या. मा कसम ते पावसाळ्यात कितीच भयानक असं नावाला घाटाने हे पूर्ण असं दरडच कोसळली आहे इथून तर खालीपर्यंत. बापा बापा बापा, कुठून कुठून चांगला रोड आहे, कुठून कुठून एवढा बेकार रोड आहे का ज्याचा व्हिडिओ बनवायची इच्छा होत नाही का. एवढा गंदा रोड आहे तो. विचार करा की कितीच गंदा रोड असेल मग, भयानक. बाकी सगळं तर सोडा. आत्ता आपण पोचलो कोकणामध्ये, ठीक आहे. कोकणातले घरांचं जे संरचना आहे, संरचना किंवा मग कन्स्ट्रक्शन जसं म्हणता येईल, तर एकदम पारंपरिक पद्धतीचे हे जे घरं दिसत आहेत कवेलूचे, एकदम जुन्या काळातले, किती मस्त ना. तर ॲक्च्युली काय ना मित्रांनो, आपल्या कोकणातल्या लोकांनी काय केलं आहे ना की आपली संस्कृती जपून ठेवली आत्तापर्यंत, ते सोडली नाही अजूनपर्यंत. त्याच्यामुळं अजूनही आपल्याला तो एक पारंपरिक वाला एक फील येतो जेव्हा आपण कोकणात येतो ना. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. बघा हे जे घरं दिसतात एकदम, बघा एकदम किती गावकरी, म्हणजे चला ठीक आहे नॉर्मल आपल्या विदर्भातले म्हणा किंवा मग आपल्या मराठवाड्यातले जे घरं आहे गावातले, पण ते थोडे वेगळ्या टाईपचे असतात. पण इथचे जे आहेत ना इथं थोडेसे वेगळ्या टाईपचेच असतात कोकणातले, सांस्कृतिक प्रकारचे घरं असं म्हणता येईल. आणि हे जांबा दगडाचं बनलेलं घर आहे, लाल लाल दगड. जबरदस्त थंड राहते त्याच्यानं जांबा दगडानं. आंबे तर तसे मित्रांनो तुम्ही खूप खाल्ले असणार आजपर्यंत. पेवंदी आंबा खाल्ला असणार, असे हायब्रिडचे आंबे खाल्ले असणार किंवा मग गावरान आंबे पण खाल्ले असणार. पण हापूस आंबा जो आहे तो स्पेशल मित्रांनो कोकणातला आंबा असतो. तर त्याचेच झाडं मगांपासून आपल्याला खूप सारे दिसत आहे. तर हे जे हापूस आंब्याचे झाडं राहतात ना मित्रांनो, थोडेसे मला वाटते छोट्या साईजचे राहतात. आणि हे जे आपल्याला दिसत आहे हे नॉर्मल असतील मे बी. पण मेन जो आंबा पकडला जातो हापूस आंबा तो रायगडचा असतो किंवा मग रत्नागिरी किंवा मग कोकण म्हणा, कोकणातला कुठलाही. तर ओव्हरऑल पण 1200-1300 रुपये किलो राहते यार तो आंबा. तर भाई तेवढा तर मला नाही वाटत आपण कधी घेऊन खाऊ म्हणून. आपल्यासाठी आंबा म्हणलं तर का राहते की आंब्याच्या ज्यूसची बॉटल 10 रुपयाची जर आपण घेतली तर झाला संपला विषय. पण एकदा तरी खाऊन पाहायचा आहे हापूस आंबा कसा वाटते म्हणून. छोटासाच राहते यार, पण 1200-1300 रुपये किलो राहते. आणि हा डॅम आहे का नदी आहे समजत नाही. मगांपासून माझ्या ना 10 ते 12 किलोमीटर. अच्छा समुद्र कनेक्टेड आहे तिथं. जबरदस्त जबरदस्त. वेल तर पहा मित्रांनो, आपल्या राईट साईडमध्ये पूर्ण अक्काचा अक्का समुद्र. जबरदस्त पाहतानीच फील येऊन राहिला. आणि इथची ते पांढरीवाली माती ना, इथली या बीचवरची जी माती आहे ना ते काळ्या कलरची आहे. तर थोडीशी वेगळीच ती दिसून राहिली आहे ना, चमकत पण आहे. जबरदस्त यार. रात्री विचार करा हे सगळं पाणी जे आहे ते इथपर्यंत येत असेल एकदम या रोडपर्यंत. तर किती मस्त वाटत असेल. बहुतच सही. पहा इकडून कोणती तरी एक नदी आली आहे, जी नदी चालली आहे समुद्रामध्ये. माकड आहे कुठे झूम पण नव्हता आपल्या कॅमेरा. वेल तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो वेळाच्या बीचवर. एवढा सकाळपासून आपण सकाळी 8 वाजतापासून पुण्यातून निघलो आणि जसा तसा करून गरमीतून ट्रॅव्हल करून आपण या बीचवर येऊन पोहोचलो. आता जस्ट आपल्या या साईडमध्ये आहे ना कासव संवर्धन म्हणून असं चालू आहे. तर आता 4:30 वाजले सायंकाळचे. तर आता इथं कासव वगैरे दाखवणं चालू करतील, म्हणजे जे छोटे छोटे जे बच्चे आहे कासवांचे ते त्या जागेवर जाऊन आपण पाहूयात आता. सो चला. हां तर एक दादा आहेत मित्रांनो, यांच्या घरी आपण इथं बाईक पार्क करून ठेवली आहे. कारण जिथं पार्किंग आहे ना तिथं ॲक्च्युली कोणीच नाही होतं. तर म्हटलं इथं कोणी ना कोणीतरी राहतील, काकांचं लक्ष राहील आपल्या बाईकवर. आणि ॲक्च्युली बाईक जे आपण फुल आज लोडेड करून घेऊन आलो आहे. तेवढं काही सामान नाही त्याच्यात, पण तरी पण काका येतो. हां चला. हां सो कॅब विसरलो होतो, कॅब घेण्यासाठी आलो. चष्मा पण विसरलो होतो, चष्मा पण घेण्यासाठी आलो. काय म्हणाले? हां ठीक आहे चालेल. ठीक आहे येतो. हां हो. काकानं आपल्याला मोटिवेशन दिलं आहे की
मी जरी नसलो इथं तरी बाईकला काही होणार नाही. चला आता मी ते समुद्राच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी एवढा फटे हालवाला एक्सायटेड आहो का सांगू शकत नाही. सो चला मग आता. इथं एक कार आमची पंक्चर झाली, ठीक आहे, स्टेपनी लावली तर स्टेपनी बी पंक्चर निघली. तर दुसरी कार घेऊन जो अनिल दादा होता तो गेला आहे तिकडे त्यांना आणण्यासाठी. तर आता लोक जास्त आहे तर कारमध्ये जागा होत नाही, ठीक आहे. तर साक्षीताई आणि आम्ही दोघांजणांनी असा विचार केला आहे की पहिले जाऊन शूट करून घेतो, कारण कासव तिथं दाखवण्याचं चालू असणार मे बी आत्ता. सो यांचं काहीतरी वेगळं डिस्कशन चालू आहे मगांपासून, समजत नाही मला काय करावं होतं. चला आता फायनली मित्रांनो इथून आपण चाललो आहोत. एक काय असा छोटासा इथून रोड आहे आणि आपल्यासोबत आहे साक्षीताई मागं. तर साक्षीताई ये चल पटकन, दिसत नाही एवढा दुरून. आमच्या गोप्रो झूम होत नाही. आमचा ग्रुप सगळा बिखरलेला आहे. आमचा ग्रुप जो होता 8-9 लोकांचा पुरा तहस नहस झाला आहे. नमस्कार मित्रांनो. तर ही आहे साक्षी दडवी, हिचा पण एक यूट्यूबला चॅनल आहे, गड किल्ल्यांचे व्हिडिओज वगैरे बनवते ताई. तर आज आम्ही सोबत एक व्हिडिओ शूट करणार आहोत इथं का आपला टर्टल फेस्टिवलचा. यस. तर आता इथपर्यंत पोहोचतपर्यंत एवढे भारी भारी कांड झाले आमच्यासोबत का जे सांगू शकत नाही यार, का एकदमच एक्स्ट्रीम. आमचा वेगवेगळा ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आम्ही दोघं इथे आहोत, दोघं तिथे रस्त्यावर उभे आहेत आमचं सामान बघायला. आणि एक गेली गाडी दुसऱ्या गाडीतल्या लोकांना घ्यायला आणि आम्ही चाललो आहोत तो व्हिडिओ बनवायला. हा, कारण असा विचार केला की जर लाईट गेला ना, म्हणजे आता सूर्य काही वेळात मावळणार आहे, ठीक आहे, तर अंधारही होईल. त्याच्यानंतर जर कासवा गेले ना तर ते पण पाहायला भेटणार नाही. आपण जे 200-250 किलोमीटरची राईड करून आलो ते पण वेस्ट होईल आणि ज्याच्यासाठी आलो ते पण करायला भेटणार नाही. सो चला फायनली पोहोचलो आपण बीचवर आणि भेटतो तुम्हाला. डायरेक्ट तुम्हाला आता फेस्टिवल दाखवतो. तर या जागेवर मित्रांनो प्रत्येकी 100 रुपये फीज आपल्याकडून आकारली जाईल, ठीक आहे. तर आता तेच आपण एक एंट्री वगैरे करू, आपली नाव वगैरे लिहू आणि आतमध्ये जाऊ. ते दाखवायला सुरू केलं आहे की व्हायचं आहे अजून? 6 वाजता आहे ना, ओके. तर असा काहीतरी भाऊ होता आला आपल्याकडे 100 रुपयाचा रिसिप्ट. भाऊ डेंगनाच मागा लागून गेला आहे भाऊ मगांपासून, काय तर समजून नाही राहिला भाऊ. किती काय करावं तरी डेंगनाच मागा लागला आहे भाऊ. इथून समोर आपल्याला इथं बीच दिसत आहे मित्रांनो. तर आता काय करू ना, मस्तपैकी बीचवर जाऊ. आणि या तिकीटचा एक प्लस पॉईंट असा आहे की आत्ता 6 वाजता इथं फेस्टिवल चालू होईल, ठीक आहे. जर आत्ता आपल्याला टर्टल जर बघायला नाही भेटले तर मग उद्या सकाळी याच सेम तिकीटवर आपण 7 वाजता येऊन पाहू शकतो आणि त्याचे दुसरे कुठलेही चार्जेस वगैरे लागणार नाही. मित्रांनो आत्ता जे आपण 100 रुपये इथं देऊन आलो आहो ते कशासाठी दिले ते पण दाखवतो याच्यासाठी. तर काय म्हणणं आहे साक्षीताई तुझं याच्यावर? टॅक्स घेतला साफ करण्यासाठी, साफ ठेवण्यासाठी. एवढा पर पर्सन सर्वांना 100 रुपये इथे फीज लावत चाललेत आणि हा असा कचरा पाहायला मिळतो. थोडं तरी ते लोकल लोकांनीच थोडंसं तरी आहे ना ठेवायला पाहिजे बरोबर. आणि 100 रुपये चार्ज करून राहिलं. चला ठीक आहे, 10-20 रुपये ठीक आहे एका पर्सनचे. आता विचार करा इथं एका दिवशी कमीत कमी 200 नाही, चला सीझनमध्ये 200-300 ते लोक येत असतील. आता विचार करा 100 रुपये किती होतात मग. तर याची थोडीशी काळजी घ्या, पर्यटक आले पाहिजे आपल्याकडं. तसं मित्रांनो आपण कॅमेरा शायता नाही आहो, म्हणजे आपल्याला कॅमेऱ्यात पाहून बोलण्यासाठी काही हे वाटत नाही, ठीक आहे. मी कोणत्याच व्लॉगमध्ये मी गॉगल वगैरे यूज करत नाही. पण माझा एक थोडा वेगळाच प्रॉब्लेम आहे की जास्त लाईट जर डोळ्यावर पडत राहिला ना तर माझे 5 ते 10 मिनटात पूर्ण डोळे लाल लाल होतात. त्याच्यामुळं मी चष्मा लावतो, ठीक आहे. आणि इथं या बीचवर आल्यावर आपल्याला इथं जे वाळू पाहायला भेटतं आहे, जे रेती आहे या बीचवरची ते ब्लॅक कलरची आहे. म्हणजेच की हे बघा, आणि मा कसम अशी सॉफ्ट आहे भयानक. आपण जे लास्ट टाइम मित्रांनो जो इथं गेलो होतो मालवणला, तर त्या साईडची जी वाळू होती, जे रेती होती बीचवरची, ते स्किनी कलरची होती, म्हणजे जे ॲज युजल जे जिकडे सगळीकडे राहते. पण इथं काहीतरी वेगळाच सीन आहे. इथं एकदम ब्लॅक कलरची माती आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, होतं जास्तवाली. हां चमकणारी आहे इथं. तर आता इथं तेवढी चमकत नाही, पण बीचवर जिथं जाऊ ना तिथं चमकणं चालू होईल ना. आपल्या मागच मित्रांनो दिसत आहे बीच, बहुत जबरदस्त.
आपल्याला इथं पाहायला भेटतं मित्रांनो एक असा केज आहे. त्या केजच्या आतमध्ये काही असे टोपल्या ठेवल्या आणि त्या टोपलीच्या आतमध्ये अंडे आहेत. ते अंडे फुटतील थोड्या वेळात आणि नंतर ते बीचवर 6 वाजता ते बीचवर आपल्याला सोडतील तेव्हा पाहायला भेटणार. ती जी माती आहे ना लिटरली म्हणजे अशी आहे समजा की घरची जे टाईल्स असते ना आपली व्हाईट कलरची त्याच्यापेक्षा जास्त प्लेन दिसत आहे. आणि इथं खाली आपला जो बीच आहे ठीक आहे तर त्या बीचवरचा एकदा चिकनापण तर पाहाच पण इथं काय स्ट्रक्चर बनले आहे म्हणजे की जे छोटे छोटे काही किडे वगैरे निघतात ना तर त्यांनी हे असं बनवलं आहे इथं ते एकदा चेक करा. फायनली तो ऐतिहासिक मोमेंट आला मित्रांनो जेव्हा आपण आपले शूज वगैरे काढले आणि चालत आहोत समुद्राच्या किनाऱ्यावर. फेसमध्ये या पाण्यामध्ये बहुत मस्त फिलिंग येते. मस्त गारगार थंडवालं पाणी आहे. मला वाटलं मी चाललो तिकडं. जबरदस्त फिलिंग येत आहे एकदम सही. विचार करा समुद्र किती मोठा असेल खूपच मोठा जात भयानक जबरदस्त. तसं मला पाणीवाल्या जागा बहुत जास्त आवडते पण कमी पाणीवाल्या ठीक आहे. जास्त पाणी हे जास्तच पाणी आहे समुद्र म्हटलं तर इथं जास्त आपण मजाक मस्ती नाही करू शकत. किनाऱ्यावर येऊन थोडा वेळ थांबा किनाऱ्यावर थांबा आणि पद्धतशीरपणे शूट करा आपला फोटो काढा काही करा पण जास्त आतमध्ये जाऊ नका कारण की ज्या लहरो आहे लहरो असा डुसा मारान का यू कॅन लहरो अपार्ट फ्रॉम द समुंदर. दॅट इज इट इज माय इंग्लिश. महाकसम चाललो रे भाई. मित्रांनो हे कोणत्या प्रकारचे सॉक्स नाही तर हे माती आहे या जागेवर लागलेली आणि अशा प्रकारे वाळू या पद्धतीची लागते आपल्या पायाला. गेल्याच्या नंतर अर्धा तास तरी कोणी पाण्यात जाऊ नये कारण का पाण्याच्या लाटेमध्ये आपल्या पायाखाली येऊ शकतात. आणि सर्वांनी आपले मोबाईल आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश बंद ठेवायचे. आपण त्यांचा जन्मसोहळा पाण्यात ठेवला तरी सर्वांनी सहकार्य आम्हाला करायचंय. अर्धा तास तरी कोणी पाण्यात जाऊ नये.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा. आता इथला आपला जो नेक्स्टवाला जो डेस्टिनेशन होणार आहे, इथून आपण 100 किलोमीटर दुसऱ्या एका जागेवर चाललो, म्हणजेच की एक रेवदंडा म्हणून काहीतरी आहे, तिथं चाललो आपण. आणि तुम्हाला आता डायरेक्ट रूमवर जाऊन किंवा मग डायरेक्ट उद्या मॉर्निंगला भेटतो. सो तेव्हापर्यंत टाटा बाय बाय.